रत्नागिरी जिल्ह्यातील नगर परिषद आणि नगरपंचायतींच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या मुदत जी आहे ती या ठिकाणी सुरूच असली तरी विविध राजकीय पक्षांची उमेदवारी मात्र अद्याप गुलदस्त्यात पाहायला मिळते आहे। महाविकास आघाडी आणि महायुती होणार असं नेत्यांकडून या ठिकाणी निश्चित सांगण्यात येत आहे, मात्र अजून एकाही उमेदवाराची घोषणा अद्याप झालेली नाही आहे। उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा तिसरा दिवस आहे, मात्र 2 दिवसात एकही उमेदवारानं या ठिकाणी आपला उमेदवारी अर्ज या ठिकाणी भरलेला नाही आहे। त्यामुळे पुढील 2 दिवसात राजकीय वातावरण जिल्ह्यातलं या ठिकाणी या निमित्तानं ढवळून निघणार आहे। विविध पक्षातील इच्छुक उमेदवारांची संख्या ही वाढती आहे, त्यामुळे बंडखोरीची जास्त शक्यता आहे। त्यामुळे सर्वच पक्ष उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत उमेदवारी या ठिकाणी जाहीर करण्याची शक्यता फार कमी असल्याचं पाहायला मिळतं आहे। महाविकास आघाडी आणि महायुतीकडून जिल्ह्यात एकही उमेदवारी अर्ज या ठिकाणी आत्तापर्यंत दाखल झालेला नाही आहे। आज उमेदवारी अर्ज भरण्याचा तिसरा दिवस आहे। काल महायुतीनं या ठिकाणी जिल्ह्यात महायुती होईल असं जाहीर केलेलं होतं। उद्योग मंत्री उदय सामंत यांनी याची घोषणा केलेली होती, मात्र त्यानंतर आज उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा तिसरा दिवस आहे। असं असलं तरी पण अद्यापही राजकीय पक्षांच्या एकही उमेदवाराकडून या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरला गेलेला नाही आहे। त्यामुळे पुढच्या 2 दिवसात जिल्ह्यातलं उमेदवारी भरण्यासंदर्भातलं वातावरण जे आहे ते ढवळून निघणार असल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।